श्रीनगर नर्स डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रे आणि त्याच्यासह 3 आरोपींना आता 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। नेमका काय युक्तिवाद झाला, हे नेमकं आतमध्ये काय घडलं आणि कशासाठी हा सगळा प्रकार घडला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कल्याण सत्र न्यायालयाचे ॲडव्होकेट संजय धनके आपल्यासोबत आहेत, जे त्या सुनावणीला त्या ठिकाणी उपस्थित होते। तुम्ही सुनावणीला उपस्थित होतात, नेमकं काय युक्तिवाद झाला, कशा प्रकारे त्यांची चौघांना हजर करण्यात आलं कोर्टात आणि काय नेमके आदेश दिले? आरोपीचं आम्ही दुपारपासून वाटच बघत होतो। आपले आरोपींचे वकील आहेत आमचे सिनियर आहेत जुने AY पत्की, आणि पोलिसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात आरोपीला हजर केलं। पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची ही मागणी केली। न्यायालयीन कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला। 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आणि बाकी सर्व आरोपींचं बेल ॲप्लिकेशन मूव्ह केलं। काय नेमकं कारण आहे त्यांना म्हणजे VC द्वारे प्रेझेंट करायचं? लॉ अँड ऑर्डर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना जे आता मागच्या वेळेस पण झालं ॲलिगेशन वकिलांवर यांच्यावर त्याच्यावर, या सगळ्या गोष्टी परत रिपीट होऊ नये म्हणून VC द्वारे पोलिसांनी हजर केलं त्यांना। वकिलांबरोबर नेमका वाद झालेला, पोलिसांनी त्याचं सहकार्य घेतलं, काय नेमकं पोलिसांनी अर्ज दिलेला आहे? अर्जाचा आणि पोलिसांचा वादाचा काही संबंध नाही याच्यामध्ये। जी गर्दी होती त्याच्यात पोलिसांनी गर्दी हटवण्याच्या दृष्टिकोनाने कारवाई केली, तोच संदर्भ, बाकी दुसरं काय नाही। दुसरा काय युक्तिवाद झाला, कुठल्या बेसवरती, कधीपर्यंत झाला नाही? 24 तारखेपर्यंत PC दिली, MCRचा रिपोर्ट आला, MCR दिलं पोलिसांनी, मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली 24 तारखेपर्यंत। 24 तारखेच्या नंतर आम्ही बेल दाखल केली, तर 24 तारखेच्या आसपास किंवा कुठेतरी ऑर्डर होईल। आता कोर्ट काय पुढचं डिसिजन घेईल। लेखी स्वरूपात देखील त्या ठिकाणी युक्तिवाद झाला, लेखी स्वरूपात नेमकं काय माहिती देण्यात आली? लेखी स्वरूपात असंही दिलं होतं आम्ही की वैयक्तिक तर दुश्मनी काय नाही आहे किंवा ते त्यांना ओळखत नाहीत पहिल्यापासून, एक सामाजिक कार्यकर्ते आणि लोकनियुक्त नगरसेवक आहेत, त्याच्यामुळे ते मदत करायला गेले होते। दुसरी गोष्ट, मेडिकल ग्राउंडवरती त्यांचे किडनी वगैरे फेल आहे, हाय शुगर आहे, BP आहे, ह्या सगळ्या मेडिकल ग्राउंडवरती बेल टाकलेली आम्ही, लेखी त्यात तेच लिहिले। बेलचं आता तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्याचा बेस तुम्ही सांगितलं की एकच किडनी होती किंवा हे झालेलं, सरकारी वकीलकडनं त्या विषयावरती काय तर काय तारीख दिलेली आहे ना सरकारी वकिलांचं? आमचा अजून ओरल आर्ग्युमेंट बाकी आहे, मग ते पत्की साहेब करतील ओरल आर्ग्युमेंट आणि सरकारी वकील। एकंदरीत पाहिलं तर 24 तारखेपर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी थांबलेलं आहे। 24 तारखेला पुन्हा एकदा रमेश म्हात्रे असतील किंवा त्यांचे इतर 4 साथीदार असतील यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे व त्यानंतर पुन्हा या सर्व प्रकरणावरती सुनावणी होणार आहे। मात्र तोपर्यंत आता सध्या तरी पाहिलं तर 24 तारखेपर्यंत दिलासा जो आहे तो रमेश म्हात्रे यांना मिळालेला सांगितलं जाते। बेल ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याच्यावरती लवकर सुनावणी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन अमित शिकवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।